माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा. गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा. तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा. विविधा विविधा. श्रोतेहो नमस्कार. कार्यक्रमामध्ये मी आशिष गावंडे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. स्त्रियांच्या आरोग्याशी निगडीत असलेल्या आजारांमध्ये स्तनांचा कर्करोग हा आजच्या घडीला अत्यंत गंभीर आणि वेगाने पसरणारा आरोग्यविषयक प्रश्न ठरत आहे. बदलती जीवनशैली, वाढता ताण, अपुरी जागरूकता आणि वेळेवर तपासणी न होणे या कारणांमुळे या आजाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मात्र या आजाराचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे लवकर निदान झाल्यास तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर आज आपण स्तनांच्या कर्करोगाविषयी सखोल आणि विश्वासार्ह माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर रोहित मुंदडा सर यांना. सर, स्टुडिओमध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार. मी डॉक्टर रोहित मुंदडा. मी कर्करोग तज्ज्ञ आहे. अमरावतीमधल्या सगळ्या जनतेला, अमरावती आणि महाराष्ट्राच्या सगळ्या जनतेला माझं अभिवादन. श्रोतेहो, मला सांगायला आवडेल, डॉक्टर रोहित मुंदडा हे MBBS यांचं झालेलं आहे आणि तिथे हे गोल्ड मेडलिस्ट होते. त्यानंतर त्यांनी MS म्हणजे सर्जरीमध्ये त्यांनी मास्टर डिग्री घेतली. त्यानंतर MCH ज्याला सुपर स्पेशालिटी डिग्री म्हणतात कॅन्सर सर्जरीमध्ये, ही डिग्रीसुद्धा त्यांनी घेतलेली आहेत. आणि अशी MCHची डिग्री मिळवणारे अमरावती जिल्ह्यातले पहिले डॉक्टर म्हणून डॉक्टर रोहित मुंदडा यांना आपल्याला संबोधता येईल. या कॅन्सरच्या निदान आणि उपचार या कार्यामध्ये जवळपास गेल्या 10 वर्षाचा अनुभव आहे. आणि यापैकी महत्त्वाचं म्हणजे 4 वर्ष त्यांनी टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल मुंबई येथे सुद्धा आपली सेवा दिलेली आहे. तिथला सुद्धा अनुभव त्यांना आहे. सोबतच गेल्या 2 वर्षापासून रिजनल रेफरल सुपर हॉस्पिटल म्हणजे RRSH अमरावती येथे, जे डफरीन हॉस्पिटलच्या मागे आहे, तेथे कॅन्सर सर्जरी या विभागामध्ये ते डॉक्टर म्हणून आपली सेवा देत आहेत. गेल्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी 500च्या वर यशस्वी अशा कॅन्सरच्या शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. तर अशा या तज्ज्ञ डॉक्टरांकडून आज आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे. सर, पुन्हा एक वेळा मी स्टुडिओमध्ये आपलं स्वागत करतो. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. आणि आपला प्रश्नाकडे वळतो. सर, स्तनांचा कर्करोग म्हणजे नेमकं काय असतं आणि त्याची निर्मिती शरीरात कशी होते? स्तनांचा कर्करोग म्हणा किंवा कर्करोग असा ओव्हरऑलच म्हणा, कर्करोग म्हणजे काय तर आपल्या पेशी ह्या साधारणतः निसर्गाने दिलेल्या ताकदीमुळे म्हणा, रिप्रोडक्शनच्या क्षमतेमुळे म्हणा, पुनर्निर्मित होत राहतात. या पुनर्निर्मितीला निसर्गानेच नेमून दिलेली नियंत्रण क्षमता असते. म्हणजे आपण जेव्हा नॉर्मल मनुष्य म्हणून काम करतो तेव्हा मनुष्याला पेशीच्या निर्मितीची एक कंट्रोल असतो, निर्मितीला एक लिमिट असते. आता होतं काय की कर्करोगात नियंत्रण क्षमता निघून जाते. की का निघते तर अनेक वेळा झालेल्या जेनेटिक म्युटेशन्समुळे म्हणा, जैनिक म्युटेशनमुळे म्हणा, किंवा पोल्युशन होतं किंवा कोणी ॲडिक्शन असतं त्याच्यातनं झालेल्या जैविक म्युटेशन्समुळे आपल्या पेशींची नियंत्रण क्षमता बंद होते आणि त्या सतत खूप जास्त निर्मित होत जातात. जिथं पाहिजे नाही तिथं निर्मित होत जातात. स्तनाचा कॅन्सर किंवा स्तनाचा कर्करोग हाही त्याचाच भाग आहे. जिथं निर्मित व्हायला नको तिथं खूप अनकंट्रोल निर्मित झाल्यामुळे, अनियंत्रित झाल्यामुळे कॅन्सर होतो. आणि कर्करोग हे नावातच कर्क आला. कर्क म्हणजे आपण जेव्हा विंचू हा याचं इमॅजिनेशन करतो किंवा विंचू लक्षात येतं, कर्क म्हणजे विंचू. विंचू सारखं ते आपल्या शरीराला पोखरत नेतं आणि म्हणूनच त्याला कर्करोग म्हणतात. बरं. स्तनांच्या कर्करोगाची सुरुवातीची आणि उशिराची कोणती लक्षणं असे दिसून येतात? स्तनांचा कर्करोग सहसा हा स्तनात निर्माण होणाऱ्या गाठीतनं दिसून येतो. स्तनात किंवा बगलेत निर्माण झालेल्या गाठीतनं स्तनाच्या कर्करोगाचा संशय असायला हवा. स्तनाची जी कर्करोगाची गाठ असते ती सुरुवातीला खूप छोटी असते, ती हळूहळू वाढत जाते. याशिवाय कधी कधी निपलमधनं जेव्हा डिस्चार्ज येतो किंवा रक्त येतं तेव्हा आपल्याला विचार यायला हवा की हा का येतोय, आणि हे सुद्धा कर्करोगाचं लक्षण असू शकतं. पण जेव्हा अनियंत्रित वाढ होत जाते, आपण त्याच्याकडे लक्ष नाही दिलं तर हीच गाठ खूप मोठी होते आणि पूर्ण स्तनाला सुद्धा
कर्करोगाने पोखरून टाकू शकते, किंबहुना जखम होऊ शकते कर्करोगाची, जी कधीही भरून निघू शकत नाही. तर अशा रीतीने सुरुवात ही अगदी गाठीपासून होते किंवा निपलमधनं निघणाऱ्या रक्तापासून होते आणि वाढत 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 जात. कोणत्या प्रकारचे बदल स्तनांमध्ये या दिवसांमध्ये घडून येतात आणि ते धोक्याचे असे मानले जातात? सहसा आपण जेव्हा कर्करोग होतो तेव्हा आपल्या सुरुवातीला ती गाठ निर्माण होते आणि ती गाठ हार्ड असते, म्हणजे जेव्हा आपण हात लावतो तेव्हा ती सॉफ्ट वाटत नाही, दुखत नाही. कर्करोगाच्या सुरुवातीला निर्माण झालेली गाठ ही सगळ्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं होते की ती दुखत नाही. स्तनाला अजून गाठी होऊ शकतात का? तर होऊ शकतात. जसं स्तनामध्ये इन्फेक्शन होऊन गाठ होऊ शकते, स्तनामध्ये कॅन्सरची नसून साधी गाठ होऊ शकते. पण कॅन्सरची गाठीचं वैशिष्ट्य असं की ती गाठ लवकरात लवकर वाढते. म्हणजे जी आपल्याला महिनाभरापूर्वी अगदी लिंबूच्या आकाराची दिसेल ती 2 महिन्याच्या टेनिस बॉलच्या आकाराची होऊ शकते. अशा रीतीने गाठ वाढत जाते. या आजाराचे प्रमुख जोखीम घटक कोणते आहेत? म्हणजे कशामुळे हा आजार नेमका होऊ शकतो, याची काही कारणे सांगता येतील का? हो, नक्की ना. तर सगळ्यात पहिले कारण आपण जर म्हणायचं तर सगळ्यात महत्वाचं कारण हे आपल्या विदर्भात स्पेसिफिकली दिसून येणारी, म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण दिसून येणारी गोष्ट म्हणजे तंबाखू खाणे. अच्छा. तंबाखू किंवा इतर कुठल्याही व्यसनांमुळे स्तनाच्या कॅन्सरचा धोका वाढतो. बरं. याशिवाय लग्नाचं वय उशिरा असलं किंवा लग्न न केलेलं असलं, त्यामुळे मूलबाळ उशिरा होणे किंवा मूलबाळ न होणे, ज्याला इंग्रजीत आपण नल्लीपेरस म्हणतो, म्हणजे मूलबाळ. कारण इस्ट्रोजेन हा जो हार्मोन सिक्रेट असतो तो प्रत्येक स्त्रीमध्ये सिक्रेट होतो. म्हणजे जगात देवाने निर्माण केलेल्या कुठल्याही स्त्रीमध्ये इस्ट्रोजेन हा सिक्रेट होतो. बरोबर. जेव्हा आपलं मूलबाळ होतं तेव्हा या इस्ट्रोजेनचं प्रमाण कमी होतं. पण जर आपण मूलबाळ नसेल किंवा लग्न उशिरा झालेलं असेल, जे आजच्या काळात तरुणांमध्ये दिसून येतं, तेव्हा या इस्ट्रोजेनचं प्रमाण बॉडीमध्ये अधिक राहतो आणि तो स्तनावर असर करतो आणि त्यामुळे गाठ होऊ शकते. सो तो एक रिझन होतो. त्याच्याशिवाय ब्रेस्ट फिडिंग न करणे हे सुद्धा रिझन आहे. स्तनामध्ये जेव्हा ब्रेस्ट फिडिंग आपण करतो किंवा स्तनाद्वारे जेव्हा दूध पाजलं जातं तेव्हा जे हार्मोन सिक्रेट होतात ते या पेशीच्या वाढीला नियंत्रित करतात. याशिवाय म्हणाल तर जेनेटिक म्युटेशन 20% कॅन्सर जे आहेत, समजा 100% कॅन्सरपैकी 20% कॅन्सर जे स्तनाचे आहेत त्यात जेनेटिक म्युटेशन आढळतं आणि जेनेटिक म्युटेशन हे फॅमिलीतनं जातं. म्हणजे आईला कॅन्सर झाला तर मुलीला सुद्धा होईल, तिच्या मुलीला सुद्धा होईल किंवा बहिणीला सुद्धा होईल, मावशी म्हणजे बहीण म्हणजे मावशी झाली, या अशा रीतीने ते घराण्यात तो कॅन्सर दिसून येतो. आणि जेनेटिक कॅन्सर हा युजली थोडंसं कमी वयात होतो. बरं. तर जेनेटिक म्युटेशन हा तिसरं कारण आहे. याशिवाय अनेक अशी कारणं आहेत ज्यामुळे स्तनाच्या कॅन्सरांवर बोट ठेवता येईल. प्रत्येक कारण हे अवॉइड करणं शक्य आहे का? तर नाही. काही कारणं अवॉइडेबल आहेत, काही कारणं नाही आहेत. जसं जेनेटिक म्युटेशन अवॉइड करणं शक्य नाही, ते देवाने दिलेली गोष्ट आहे. पण हेच व्यसन न करणं हे आपल्या हातात आहे. बरोबर. किंवा फॅमिली प्लॅनिंग व्यवस्थित करणं हे आपल्या हातात आहे. अशा रीतीने आता जसं तुम्ही सांगितलं की आपल्या कुटुंबामध्ये तशी हिस्ट्री असेल कॅन्सरची तर ते पुढच्या पिढीमध्ये येते. तर अशा ज्यांच्या फॅमिलीमध्ये कॅन्सरची हिस्ट्री आहे अशा महिलांनी कोणती काळजी घेतली पाहिजे? तर सहसा आता आपण म्हणजे भारताने दिलेल्या ज्या गाईडलाईन्स आहेत आपल्याला किंवा जे काही मार्गदर्शनपूर्वक टिप्स दिलेल्या आहेत त्याच्यात आपण प्रत्येक महिला जिला कॅन्सर झाला आहे आणि ती 45 वर्षाच्या खाली आहे तिचं आपण जेनेटिक टेस्टिंग करायला हवं. तिच्या जेनेटिक टेस्टिंगमध्ये जर म्युटेशन म्हणजे जैनिक विविधता आढळली, तिच्या फॅमिलीमध्ये तिची बहीण म्हणा किंवा तिची मुलगी म्हणा अशा प्रत्येक जणांची आपण तपासणी करायला हवी आणि जेनेटिक काउन्सेलिंग किंवा जैविक मार्गदर्शन त्यांचं घ्यायला हवं. आणि अशा महिलांनी अधिक सतर्क राहणे, सेल्फ ब्रेक्स एक्झामिनेशन करणे, वेळोवेळी वयाच्या 35 ते 40 वर्षानंतर वेळोवेळी मॅमोग्राफिक स्क्रीनिंग करून घेणे हे अतिशय जरुरी ठरतं. याद्वारे तो कॅन्सर झालाच तर तो अगदी लवकर माहीत पडतो आणि जेवढ्या लवकर कुठलाही प्रकारचा कॅन्सर माहीत पडतो तेवढा लवकर तो ट्रीटेबल असतो. आता काही उपचार सांगत असताना तुम्ही BRCA ब्राका म्युटेशन BRCA ब्राका यासारख्या जेनेटिक टेस्टिंग बद्दल आता आपण भाष्य केलं आहे. तर नेमकी ही काय पद्धत आहे आणि ते कोणासाठी आवश्यक असते? तर ब्राका म्युटेशन किंवा BRCA जीन
हा एक प्रकारचा जैनिक जीन आहे जो आपल्या मांसपेशींमध्ये आढळून येतो. BRCA जीनमध्ये जेव्हा म्युटेशन होतं किंवा त्याच्यात बदलाव होतो तेव्हा स्नायूच्या पेशी या अनियंत्रितरित्या वाढायला लागतात. याचे 2 प्रकार असतात. एकाला BRCA म्हणजे BRCA1 म्हणतो आणि BRCA2 म्हणतो. नुसतं स्तनच नाही तर स्तनासहित ओव्हरी म्हणजे गर्भाशयाचा किंवा अंडाशयाचा सुद्धा कॅन्सर होऊ शकतो आणि युजली वयाच्या सुरुवातीला होतात. म्हणजे जर आपण असा रीतीने विचार केला की ब्रेस्ट कॅन्सर केव्हा होतो तर तो सहसा 50 ते 60 वर्षाच्या वयोगटानंतर होतो, ज्याला आपण म्हणू की जो स्पोरॅडिक कॅन्सर आहे, म्हणजे योग्यरित्या योग्य वयात झालेला बिमारी आहे. पण जैनिक म्युटेशन असेल तर हेच तुम्हाला 30 ते 40 वर्षाच्या वयोगटात दिसून येतं. आणि अशा स्पेसिफिक म्हणजे 45 वर्षाच्या खालच्या प्रत्येक महिनेला आपण जे जैविक म्युटेशनची टेस्ट करतो त्यालाच आपण BRCA म्युटेशन टेस्ट म्हणतो आणि त्याच्यात आपण हे बघतो हे म्युटेशन आहे किंवा नाही. आणि हे जर म्युटेशन असेल पेशंटच्या म्हणजे पेशंटची जी बहीण आहे किंवा पेशंटची जी मुली आहेत किंवा इव्हन मावशीच्या मुली म्हणजे बहिणीच्या मुली या सगळ्यांमध्ये करायला हवी. आणि ज्यांच्यात हा म्युटेशन आढळून आला हवा त्यांच्यात आपण सतर्क राहायला हवं. त्यांनी डॉक्टरांचा योग्य सल्ला वेळोवेळी घ्यायला हवा. बरं, तर ही जी टेस्ट आपण तुम्ही सांगत आहे ही करण्यासाठी काही कालावधी असतो का किंवा कोणीही ही टेस्ट केली तरी चालते? कोणीही टेस्ट केली तरी चालते, पण युजली आम्ही 45 वर्षाच्या खालीच्या वयात ही कंपल्सरी करतो. त्या वयातच जेनेटिक कॅन्सर्स दिसून येतात. या टेस्टिंगमध्ये काही संकल्पना आहेत जसं की मेमोग्राफी, सोनोग्राफी आणि बायोप्सी. यामध्ये नेमकं काय फरक असतो आणि ह्या कधी केल्या जातात? अगदी महत्वाचा प्रश्न विचारला साहेब आपण. यावर मी थोडंसं जोर टाकू इच्छितो. कॅन्सर झाला किंवा कुठलाही पेशंट स्तनात गाठ घेऊन आला तर सुरुवात कशाने करावी? कारण जसंच मी थोड्या वेळापूर्वी बोललो आपल्याशी की स्तनाची गाठ म्हणजे कॅन्सर आहे हे 100% नाही. स्तनाची गाठ एका इन्फेक्शनमुळे सुद्धा होऊ शकते. स्तनाची गाठ साधी सुद्धा असू शकते, कॅन्सरची नसता. आणि हे आपल्याला माहीत करण्यासाठी सगळ्यात पहिली जी तपासणी असते त्याला आपण मॅमोग्राफी म्हणतो. मॅमोग्राफीच्या 2 पार्ट असतात. एक असतं एक्सरे मॅमोग्राफी, जसं आपण एक छातीचा एक्सरे काढतो तसा स्तनाचा एक्सरे काढला जातो आणि त्याच्यात स्पेसिफिक फीचर्स असतात, काही दिसून येतं जे डॉक्टरला कळतात आणि त्याच्यातनं आपल्याला लक्षात येतं हो हे कॅन्सर असू शकतो. याशिवाय त्याच्यातच मॅमोग्राफीमध्ये आपण सोनोग्राफी सुद्धा करतो. जेव्हा एक्सरेची लिमिटेशन्स आहेत, 40 ते 45 वर्षाच्या वयोगटात जर कॅन्सर असेल 40 ते 50 वयोगटात तर युजली एक्सरेमध्ये काही फीचर्स दिसून येत नाही, काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी दिसून येत नाही. आपण कॅन्सर मिस करू शकतो, म्हणजे कॅन्सर आहे की नाही याचं 100% खात्रीलायक सांगता येत नाही एक्सरे. सोनोग्राफीत ही गोष्ट 100% खात्रीलायक कळता येते. आणि असं एक्सरे आणि सोनोग्राफीच्या माध्यमातून मला डॉक्टर म्हणून हे कळतं की हो ही कॅन्सरची गाठ असू शकते. आणि अशा प्रत्येक कॅन्सरच्या गाठीचं ज्याच्या माझ्या मनात डाऊट आहे किंवा मला विचार आहे की हा कॅन्सर आहे त्या प्रत्येक कॅन्सर गाठीची बायोप्सी असायला हवी. बायोप्सीतनं आपल्याला 2 गोष्टी माहीत पडतात. प्रथम म्हणजे हा कुठल्या प्रकारची गाठ आहे. सहसा बायोप्सीतनं जर कॅन्सरची गाठ नाही निघाली तर ट्रीटमेंट तिथंच थांबवता येते किंवा वेगळ्या रीतीने ट्रीटमेंट करता येते. आणि बायोप्सीमध्ये आपल्याला पहिल्यापैकी माहीत पडलं की ही कॅन्सरची गाठ आहे तर त्यात इम्युनोहिस्टोकेमिस्ट्री म्हणजे IHC शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणायला गेलं तर याच्यावर हे अजून प्रकारची टेस्ट केली जाते. ती आपल्याकडे सरकारी हॉस्पिटलमध्ये सुद्धा अवेलेबल आहे, म्हणजे आपल्या सुपर हॉस्पिटलला सुद्धा उपलब्ध आहेत. आणि त्याच्यातनं आपण इस्ट्रोजन रिसेप्टर ज्याला ER म्हणतो, प्रोजेस्ट्रॉन रिसेप्टर ज्याला PR म्हणतो आणि HER2 रिसेप्टर म्हणजे HER2 न्यू नावाचा रिसेप्टर, अशा 3 रिसेप्टरची वैशिष्ट्यपूर्ण अभ्यास करतो. आणि त्याद्वारे आपली ट्रीटमेंट ठरते की पुढे या पेशंटला आपल्याला सुरुवातीला ऑपरेशन करायचं आहे की केमोथेरपी द्यायची. सो बायोप्सी आणि मॅमोग्राफी या सगळ्यात महत्वाच्या तपासण्या आहेत स्तनाचा कॅन्सरला ट्रीटमेंट देताना. हो नक्की. स्तनाच्या कॅन्सरचा आपण साईजनुसार विभागणी करतो किंवा काय गोष्टीचं इन्व्हॉल्वमेंट आहे त्यानुसार करतो. युजली जेव्हा आपण स्टेज 1 कॅन्सर म्हणतो तेव्हा गाठ अगदी छोटी असते, 2 ते 3 सेंटीमीटरच्या मध्ये असते गाठ आणि गाठीच्या सोबत बगलेमध्ये कुठल्याही गाठी नसतात. हा योग्य अगदी सुरुवातीची स्टेजचा कॅन्सर मानला जातो. स्टेज 2 म्हटलं तर आपल्याला गाठ ही मोठी झालेली असते आणि किंवा आपल्या बगलेमध्ये एखाद गाठ निर्माण झालेली असते
आणि त्याच्यानंतरचा स्टेजेस म्हटलं की कॅन्सर जसा जसा स्प्रेड होतो तसं जसं वाढत जातं. जसं स्टेज 3 म्हटलं तर स्तनाची स्किन इन्व्हॉल्व झाली, म्हणजे स्तनाची त्वचा इन्व्हॉल्व झालेली आहे, किंवा स्तनामध्ये खूप मोठी गाठ झालेली आहे, 10 ते 15 सेंटीमीटरची अशी गाठ आहे, किंवा बगलेमध्ये 2-3 गाठी निर्माण झालेल्या आहेत. अशा प्रत्येक कॅन्सरला आपण स्टेज 3 म्हणतो. स्टेज 4 म्हणजे स्तनात जो कॅन्सर होता तो स्तन किंवा बगलेतल्या गाठींशिवाय अजूनही पसरलेला आहे इतर ठिकाणी. आता प्रत्येक कर्करोगाबाबतीत वैशिष्ट्य असं, जर त्याची ट्रीटमेंट किंवा त्याला योग्य वेळेस इलाज दिला नाही गेला तर तो इतर ठिकाणी पसरतो. तो कसा पसरतो तर तो रक्ताद्वारे किंवा बॉडीमध्ये असलेल्या लिम्फॅटिक फ्लुइडद्वारे पसरतो. बॉडीमध्ये जे एक लिम्फॅटिक द्रव्य असतात त्याच्याद्वारे किंवा तो रक्ताद्वारे पसरतो. ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे स्तनाचा कॅन्सर युजली कुठं कुठं पसरू शकतो तर हाडांमध्ये सगळ्यात जास्त पसरतो. याशिवाय लंग्स म्हणजे फेफड्यांमध्ये पसरू शकतो, लिव्हरमध्ये पसरू शकतो, जिगर ज्याला आपण म्हणतो लिव्हरमध्ये पसरू शकतो, मेंदूत पसरू शकतो, आणि अशा अनेक ठिकाणी कॅन्सरची गाठ आपल्याला दिसून येऊ शकते. पसरलेला कॅन्सर हा ट्रीटमेंट योग्य राहत नाही, त्याला आयुष्य वाढवता येतं पण पूर्णपणे ठीक करता येणं आजपर्यंत मानवी विज्ञानाला पॉसिबल नाही. पण जर तो पसरलेला नसेल म्हणजे स्टेज 1 ते स्टेज 3 असेल तर ट्रीटमेंट करणं अगदी सोपं होतं. आता आपण का डिव्हिजन केलं या स्टेजवर? स्टेज 1 हा कॅन्सर हा पूर्णपणे ठीक होणार आहे, आणि मला असं वाटतं की 80% लोक हे 10 वर्षापेक्षाही जास्त जीवन अगदी नॉर्मल जगू शकतात, म्हणजे आपलं जीवन नॉर्मल्सीने जगू शकतात. स्टेज वाढत जाते तसं तसं कॅन्सर परत येण्याची रिस्क वाढत जाते. बरोबर. सध्याच्या आधुनिक उपचार पद्धती कोणत्या आहेत या आपल्या कॅन्सरसाठी? अनदर अगदी महत्वाचा प्रश्न. कॅन्सरला जर आपण एका रूम सारखं इमॅजिन केलं तर 4 खांबांवर आता प्रत्येक कॅन्सरची ट्रीटमेंट असते. स्तनाचा कॅन्सरचे 4 खांब आहेत. पहिला खांब म्हणजे ऑपरेशन, दुसरा खांब म्हणजे केमोथेरपी, तिसरा खांब म्हणजे रेडिओथेरपी, लाईटची थेरपी ज्याला म्हणू आपण, आणि चौथा खांब म्हणजे हार्मोनल थेरपी किंवा टार्गेटेड थेरपी. हार्मोनल थेरपी ही अगदी या मागच्या 15-20 वर्षात निर्माण झालेली ट्रीटमेंट आणि खूपच छान रिझल्ट देणारी ट्रीटमेंट निर्माण झाली. आता या 4 ट्रीटमेंटचा योग्य वेळेस उपचार करणं भाग असतं. त्याचा एक क्रम असतो. म्हणजे कुठली महिला आली आणि आपण त्यांची मॅमोग्राफी आणि बायोप्सी केली, याच्यातनं आपल्याला जे काही रिझल्ट समोर येतात, याशिवाय आपण अजून एक तपासणी करतो ती म्हणजे सिटी स्कॅन करतो बॉडीचा, किंवा पेट स्कॅन. आजच्या घडीला पेट स्कॅन किंवा सिटी स्कॅन, दोन्हीमध्ये थोडासा फरक असला तरी दोघांचा उपयोग करता येतो. याच्यातनं आपण हे बघतो की कॅन्सरची स्टेज काय आहे. एकदा जर कॅन्सरची स्टेज निर्धारित झाली तर सहसा स्टेज 1 किंवा स्टेज 2चे जे सुरुवातीचे जे आहेत अशा प्रत्येक याला आपण सर्जरी म्हणजे ऑपरेशन, शस्त्रक्रिया हा पहिला भाग ठेवतो, आणि त्याच्यानंतर किमोथेरपी, लाईट योग्यरित्या देत जातो. पण ही स्टेज 2B किंवा हाय असली तर आपण पहिले किमोथेरपी देतो, मग आजाराला छोटं करतो आणि मग याची सर्जरी करतो, शस्त्रक्रिया करतो. सोबतच लाईट, हार्मोनल थेरपी हे सगळ्यांना क्रमानुसार जोडलं जातं, आणि आयुष्य चांगल्यात चांगलं राहावं याचा प्रयत्न हा कॅन्सर तज्ज्ञांद्वारे केला जातो. हे जे उपचार आहेत, हे उपचार घेतल्यानंतर या आजाराची पुनरावृत्ती म्हणजे हा आजार पुन्हा होण्याची शक्यता किती असते, किंवा त्याच्यासाठी कोणती काळजी संबंधित रुग्णांनी घेतली पाहिजे? जर कोणी डॉक्टर असं म्हणत असेल की मी 100% गॅरंटी देतो की माझ्या या ऑपरेशनमुळे कॅन्सर परत येणारच नाही, किंवा माझ्या कुठल्याही ट्रीटमेंटमुळे कॅन्सर परत येणार नाही आणि मी गॅरंटी देतो 100%, असं जर तो म्हणतोय तर तो धादांत खोटं बोलतोय. अगदीच पहिले कॅन्सर परत येण्याचे प्रत्येक स्टेजला रिस्क असते. जशी स्टेज वाढत जाते ती रिस्क वाढत जाते. तर पुनरावृत्ती होऊ नये म्हणून तर सगळ्यात पहिला जो आपल्याला काळजी घ्यायला हवी ती म्हणजे ट्रीटमेंट कंप्लीट करण्याची. माझी शस्त्रक्रिया झाली म्हणजे माझी ट्रीटमेंट संपली, किंवा किमोथेरपी झाली आणि माझी गाठ छोटी झाली म्हणजे माझी ट्रीटमेंट संपली, आणि आता मला पुढची ट्रीटमेंट घ्यायची गरज नाही, हे पेशंटने स्वतः निर्णय घेऊ नये. ट्रीटमेंटचा योग्य क्रमानुसार डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ट्रीटमेंट घ्यावी. जर ट्रीटमेंट कंप्लीट केली तर स्टेज 3%चाही कॅन्सर म्हणजे अगदी 20% कॅन्सरच असे असतात जे परत येऊ शकतात. 80% कॅन्सर सहसा परत येत नाही. आता एकदा ट्रीटमेंट संपल्यावर एक फॉलोअप पिरियड निर्धारित होतो.
पहिल्या 2 वर्षात आम्ही डॉक्टर कॅन्सर तज्ज्ञ 3 ते 6 महिन्यात पेशंटला परत बोलवतो. युजली पहिल्या 2 वर्षात 3 महिन्याला बोलवतो आणि प्रत्येक वेळी आम्ही चेकअप करतो. याच्यात प्रत्येक वेळी आपण इन्व्हेस्टिगेशन करणार किंवा काही चाचण्या करणार असं नाही, नुसतं तपासणी सुद्धा करतो. तपासणी दर 3 महिन्याला तपासणी आणि 2 वर्षाला आपण एकदा स्कॅन केला की आपल्याला लक्षात येतं की कॅन्सर परत येईल की नाही. बरं. आणि जर कॅन्सर परत आलाच तर तो योग्य वेळी परत ट्रीटमेंट देता यायला हवी, योग्य वेळेसच पकडला जाऊन ट्रीटमेंट देता येते. 2 वर्षानंतर हा फॉलोअप पिरियड आपण कमी करत जातो. युजली पहिल्या 5 वर्षापर्यंत आपण 6 महिन्याला फॉलोअप घेतो, म्हणजे 2 वर्षाला 3 महिन्यात आणि मग पुढच्या 3 वर्षाला 6 महिन्यात. आणि मग एकदा 5 वर्षात कॅन्सर परत नाही आला तर ती रिस्क खूपच कमी असते आणि आपण वर्षाला एकदा पेशंटला बोलवतो. बरं. आता पुन्हा की हा जो स्तनांचा कर्करोग आहे ह्या टाळण्यासाठी कोणते प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणजे प्रतिबंधात्मक उपाय एखाद्या महिलेला त्याच्या स्तरावर करता येतात आणि त्याचप्रमाणे त्यांची जी जीवनशैली आहे याचा काही या आजारावर परिणाम होतो का किंवा कसा होतो? हा अगदी छान प्रश्न आहे, कारण आता जीवनशैली हा प्रश्न सगळ्याधिक महत्त्वाचा होतो. ओबेसिटी किंवा जेव्हा आपण मोटापा किंवा हे म्हणतो जेव्हा आपण फॅट्स वाढलेले असतात बॉडीमध्ये तेव्हा कॅन्सरची रिस्क ही जास्त असते. सो कॅन्सरला प्रतिबंधता हा सगळ्यात छान उपाय आहे कॅन्सर न होऊ देण्याचा. त्यासाठी आजच्या काळात काय करणं गरजेचं आहे तर सगळ्यात पहिले तर आपण आपला डाएटवर कंट्रोल आणणं खूप गरजेचं आहे. सहसा आपलं डाएट हे नियंत्रित असलं, त्यासाठी मी नेहमी म्हणतो की भारतीय अन्न हे अगदी निर्धारित झालेलं अन्न आहे. त्याच्यात प्रोटीन्स म्हणा किंवा कार्बोहायड्रेट्स म्हणा यांचं लिमिटेड अशी हे केली गेलेली आहे. त्याच्यातच विदर्भाचं जे आपलं घरण आहे जसं भाकरी म्हणा, रागीची भाकरी म्हणा, याच्यात आपण कार्बोहायड्रेट कमी घेतो. फास्ट फूडकडे जेवढं जाणार तेवढं आपला वेट वाढणार, जेवढं वेट वाढणार जेवढं आपण ओबेसिटीकडे जाणार तेवढं आपल्या कॅन्सरची रिस्क वाढणार. त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे आपण आपल्या लाईफस्टाईलला नियंत्रित करायला हवं. साधारणतः असं दिसून आलेलं आहे, म्हणजे हे अगदी ताटाच्या साडींचं आहे की व्यायाम केल्याने कॅन्सरची रिस्क कमी होते. तर सहसा अगदी महिलांनी जर दर दिवसाला सकाळी 20 ते 30 मिनिटाचं वॉकही केला, मॉर्निंग वॉक, तर हे सुद्धा आपल्या जीवनशैलीत आपलं अन्न आणि व्यायाम याच्यातनं आलेली नियंत्रतता हे आपल्या शरीराला खूप नियंत्रित ठेवते, खूप सुदृढ ठेवते आणि अशा वेळेस आपल्याला कॅन्सरची रिस्क कमी करता येते. बरोबर. आपण गेल्या 2 वर्षापासून रिजनल रेफरल सुपर हॉस्पिटल म्हणजे ज्याला RRASH असं म्हटलं जातं इथं कार्यरत आहात आणि 500पेक्षा जे आहेत तिथं आपण यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत. तर ह्या ज्या इथं शस्त्रक्रिया केल्या जातात शक्यतोवर ग्रामीण भागामध्ये आणि आजकाल शहरी भागांमध्ये काही कुटुंबामध्ये तेवढी आर्थिक सुबत्तता नसते की जे या आजाराचे जे पैसे आहेत किंवा जे जेवढे कॉस्टिंग आहे ते अफोर्ड करू शकेल. तर या सेंटरवर आपल्या इथे काही सुविधा आहेत का? अगदी महत्त्वाचा प्रश्न केला. तर आपल्याकडे जे आत्तापर्यंत माझा अनुभव आहे मागच्या 2 वर्षाचा, आपल्याकडे पेशंट लवकर दाखवायला येत नाही, एस्पेशली स्त्रिया लवकर आजार दाखवायला येत नाही. खूप दिवसांपर्यंत, म्हणजे किमान मी कधी बघितलं की 6-6 महिने वर्षभर ते अंगावर आजार काढतात आणि आजार स्टेज कॅन्सरची वाढवून घेऊन येतात. जेव्हा मला सुद्धा खूपदा हतबल व्हायला होतं की आता याची ट्रीटमेंट पुढे कशी करावी. 500पेक्षा योग्य शस्त्रक्रिया करताना आपण जेव्हा पेशंटला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जे शासकीय हॉस्पिटल आहे DHSच्या अंडर येतं तिथं म्हणा किंवा माझ्या हॉस्पिटलला म्हणा, कधीच आर्थिक माझं हॉस्पिटल जे गीताई कॅन्सरचं आहे आर्थिक बाजू लक्षात घेऊनच आपण ट्रीटमेंट केलेली आहे. माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून मी ट्रीटमेंटच घ्यायला येणार नाही ही धारणा आता प्रत्येक माणसाने सोडून देण्याची गरज आहे. भारतीय सरकारद्वारा किंवा महाराष्ट्र सरकारद्वारा PMJAY प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही प्रत्येक सरकारी रुग्णालयात अवलंबली जाते. याशिवाय जसं माझ्या हॉस्पिटलला सुद्धा पुढच्या महिन्याभरात ही योजना अपेक्षित आहे. या योजनेद्वारे आपल्याला कॅन्सरची ट्रीटमेंट ही फ्रीमध्ये किंवा अल्पशा दरात मिळू शकते. याशिवाय मुख्यमंत्री सहायता योजना या योजनेद्वारे 1 लाख रुपयाची मदत ही कॅन्सर रुग्णांना मिळू शकते. प्रत्येक कॅन्सर रुग्णाला 1 लाखाची रुपयाची मदत ही मुख्यमंत्री सहायता योजनेतनं महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली आहे आणि या मदतीमध्ये भरपूरशी ट्रीटमेंट कव्हर करता येते. बरोबर की पैशाअभावी कोणाचीही ट्रीटमेंट राहू नये. अगदी राईट, अगदी बरोबर बोललात.
RRSH म्हणजे सुपर स्पेशालिटी रुग्णालयात तर कॅन्सरची ट्रीटमेंट ऑपरेशन म्हणा किंवा किमोथेरपी म्हणा आपल्याकडे आयुष्यमानचं जर निव्वळ कार्डही असलं तर कम्प्लिटली फ्रीली करण्यात येते. म्हणजे कुठल्याही प्रकारचा शुल्क हे आकारण्यात येत नाही. जर शासकीय हॉस्पिटल नाही तर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सुद्धा या योजना आता लागू झालेल्या आहेत. अच्छा. तर माझं हे नेहमी म्हणणं राहील की हा विचार करू नका की आर्थिकदृष्ट्या मी कमजोर म्हणून मी ट्रीटमेंट घ्यायला येणार नाही. यापेक्षा मी लवकरात लवकर कसं दाखवेन आणि मी लवकरात लवकर कसा बरा होईन याच्याकडे भर दिला तर ग्रामीण भागात काय शहरी भागात काय भारतीय लोकांना किंवा महाराष्ट्रातल्या आपल्या अमरावतीच्या लोकांना हे लक्षात घेणं की आरोग्य त्यांचा हक्क आहे. बेसिक हेल्थ हा शासनाने दिलेला त्यांचा हक्क आहे आणि तो हक्क त्यांना पैशाद्वारे नाहीच बघावा लागणार. पैशाच्याच एका दृष्टिकोनातून न बघता त्यांनी जर फक्त या विविध योजनांचा वापर केला तर ते ट्रीटमेंट फ्रीमध्ये ते घेता येतील. आता महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे जे रुग्ण असतात या रुग्णांना मानसिकदृष्ट्या सक्षम ठेवण्यासाठी त्यांच्या कुटुंबाची आणि समाजाची भूमिका काय असावी याबद्दल आपल्याला काय वाटतं? सगळ्यात महत्त्वाची भूमिका ही कुटुंबाची आणि समाजाची असते. ती ट्रीटमेंट घेण्यासाठी एन्करेज करणं किंवा त्यात प्रोत्साहन देणं आणि पेशंटची मानसिक स्थिती न ढळू देता ते प्रोत्साहन देणं हेच कुटुंबाचं कर्तव्य बनतं. समाजाचं कर्तव्य बनतं की निगेटिव्ह गोष्टी न करता किंवा तांत्रिकांकडनं ट्रीटमेंट किंवा मला मी व्हॉट्सअपवर हे बघितलं व्हॉट्सअपवर ते बघितलं हे खाऊन तुझी ट्रीटमेंट होईल, डॉक्टराकडे जाण्याची गरज नाही, किमोथेरपी त्रासदायक आहे, लाईटची थेरपी तर घ्यायलाच नको, ऑपरेशन करायलाच नको, अशा कुठल्याही निगेटिव्ह गोष्टींमध्ये न शिरता समाजाने पेशंटला प्रोत्साहित करण्याची गरज आहे की डॉक्टरांकडे जा, योग्य डॉक्टरांकडे जा, कॅन्सर तज्ज्ञांकडे जा आणि कॅन्सर तज्ज्ञांकडनं इलाज करून घे. शेवटी महिलांना आपल्या आरोग्याबाबत कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात आणि त्यांना तुम्ही कोणता संदेश देऊ इच्छिता? अंगावर आजार काढू नका, सगळ्यात मोठा सल्ला माझा राहील. तो स्तनाचा कॅन्सर असो, गर्भाशयाचा कॅन्सर असो, अंडाशयाचा असो, गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर असो. माझं हे म्हणणं असेल आणि आपल्या आकाशवाणीद्वारे सगळ्यांना हाच दिलेला योग्य मार्गदर्शन असेल की आपल्याला गाठ स्तनात दिसल्याबरोबरच डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा आणि योग्य त्या सल्ल्यानुसार पुढे ट्रीटमेंटही घ्यायला हवी. कुठलाही जसं स्तनाचा कॅन्सरमध्ये गाठ निर्माण होणे किंवा रक्त जाणे, निपलमधनं रक्त येणे, गर्भाशयाचा कॅन्सर म्हटला तर व्हाईट रंगाचं पाणी येणे, योनीद्वारे पाणी निघणे वजानली, किंवा रक्त जाणे, एस्पेशली मेनोपॉज म्हणजे पिरियड्स येणं थांबल्यानंतर म्हणजे वयाच्या 60 नंतर रक्त जाणे, अशा विविध प्रकारच्या सायन्स म्हणजे लक्षात येलेल्या लक्षणं असतात. अगदी सुरुवातीला आलेली लक्षणं असतात. ही लक्षणं दिसल्याबरोबर योग्य कॅन्सर तज्ज्ञांकडे पेशंटने जावं आणि उपचार घ्यावा. तर श्रोते हो, डॉक्टर रोहित मुंदडा सर आपल्या स्टुडिओमध्ये आज आले आणि त्यांनी आपल्या या मुलाखतीद्वारे आपल्याला कॅन्सरची लक्षणे काय आहेत, तो कसा होतो, त्याच्या वेगवेगळ्या स्टेजेस काय आहेत, त्याच्यावर उपचार पद्धती कोणकोणत्या आहेत, त्या कशा घेतल्या गेल्या पाहिजे आणि आपली जीवनशैली कशी राखली पाहिजे, त्याबरोबरच जीवनामध्ये आपल्याला जे वेगवेगळे प्लॅनिंग करायचे आहेत त्याची अंमलबजावणी कशी केली पाहिजे आणि वैयक्तिक स्तरावर काय काळजी घेतली पाहिजे, या सर्व बाबीमध्ये त्यांनी सखोल असं मार्गदर्शन केलं. त्यामुळे सर, मी आमच्या सर्व आकाशवाणीच्या श्रोत्यातर्फे आपला मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. आणि जाता जाता अजून एक प्रश्न जो मला तुम्हाला विचारायला आवडेल, तुमच्या आवडीचं कोणतं गीत आमच्या श्रोत्यांना तुम्ही ऐकवाल? एक दिन बीत जाएगा माटी के मोल. वा, फारच छान गाणं निवडलं आपण. तर श्रोते, या गीताबरोबरच मी आशिष गावंडे आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोवर नमस्कार. माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा. विविधा विविधा.